मित्रपक्ष निधी वाटपामध्ये दुजाभाव करतात। आमदार भोंडेकरांनी ही खदखद मांडलेली आहे। वर्षभरात डीपीडीसी मध्ये 1 रुपयाही निधी मिळालेला नाही असं भोंडेकरांनी म्हटलं। तर उद्योग मंत्री उदय सामंतांकडून निधीचा शब्द देण्यात आलाय। पक्षासाठी ठरलेला निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल असं देखील सामंत यांनी म्हटलं। त्या वर्षी साहेब मित्र पक्षांनी 1 रुपया सुद्धा मला दिला नाही। डीपीडीसी मध्ये 1 रुपया नाही। आमचे कार्यकर्ते नाही आहेत का? तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याची चिंता असते, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला निधी सुद्धा देत नाही। परंतु आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा निधी मिळाला पाहिजे, आम्ही एवढीच आपुलकी आणि आमचा वाटा जो आहे तो द्या ना, आम्हाला एक्स्ट्रा नका देऊ। मी ह्या भागाचा आमदार आहे साहेब, हे तेवढंच खरं आहे। आपल्या वरच्या स्तरावरती का ठरते तर माहिती नाही, पण भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदारच नाही हो। जर आम्ही समन्वय समितीमध्ये ठरवलंय, जर माननीय शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी आणि सुनेत्रा वहिनींनी ठरवलंय, तर तेवढा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाच पाहिजे। ही भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीची सूचना देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आणि नुसती तोंडी नाही केली। भोंडेकर साहेब बरोबर आहे ना, जे पक्षाच्या माध्यमातून समन्वय समितीच्या माध्यमातून ठरलं तो अख्खा पेपर मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे। आणि म्हणून आज मी इथं अभिमानानं सांगतो, या वर्षी जो आपला निधीचा कोटा आहे तो सगळ्याचा सगळा कोटा नरेंद्र भोंडेकर साहेबांच्या माध्यमातून